अशा आपल्या नेत्या सुषमाताई त्यांना मी महाडमध्ये सुद्धा स्टेजवर होतो आणि मॅडम बोलल्या होत्या इलाका तुम्हारा और धमाका हमारा। आज आम्ही सांगतो की या ठिकाणी फोरमताई आपला विजय निश्चित आहे की अंधारेताई या ठिकाणी आलेल्या आहेत। आता आपला विजय निश्चित आहे। ते करतो की तुम्ही आम्ही वाट पाहत असलेले लाख मौला आणि इथे उपस्थित असलेले सन्माननीय विनोदजी घोसाळकर साहेब, विलास पोस्टनी साहेब, विभाग संघटिका शुभदा शिंदे, पदाधिकारी भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही मला समजून घ्याल की सायलेन्सर बऱ्यापैकी गेलेला आहे आता, कारण रोज एवढ्या सभा, एवढ्या रॅलीज, परत प्रेस कॉन्फरन्स आणि परत मीडिया इंटरॅक्शन, रिप्लाय काउंटर आणि हे सगळं चालू। पण या सगळ्यांमध्ये तरीसुद्धा इथं येणं गरजेचं आहे। ते येणं का गरजेचं आहे? ज्या पद्धतीने आत्ताचे वातावरण आपल्यासमोर दिसत आहे, ही मुंबई कष्टकऱ्यांची आहे। ही मुंबई इथल्या अत्यंत छोट्यातल्या छोट्या लघु उद्योजकांनी घडवलेली मुंबई आहे। ही मुंबई अत्यंत इमाने इतबारे ज्यांनी या मुंबईवर प्रेम केलं, आणि ही मुंबई फक्त या महाराष्ट्रात, या भारतात नाही, तर जिचा जगात, आशिया खंडात एक लौकिक वाढवला, त्याला जबाबदार मुंबईकर म्हणून तुम्ही सगळे आहात। ही मुंबई ज्यांनी घडवली, वाढवली, त्या मुंबईमध्ये एक संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला। ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शेकडो हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। त्या काळातही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न झाले। ते प्रयत्न करणारे त्यावेळेला होते मोरारजी देसाई, आणि त्यांना मदत करणारे होते सखा पाटील, नामदार सखा पाटील असं म्हटलं जातं। त्या नामदार सखा पाटलांचा उल्लेख पुढे पुलंनी नासका पाटील असाही केला होता, नासका पाटील, नामदार सखा पाटील। आत्ता पुन्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न त्यांचे सुरू झाले। फक्त नावं बदलली आहेत, वृत्ती तीच आहे। आता आधुनिक मोरारजी देसाई म्हणून देवेंद्र फडणवीस नावाची एक वल्ली पुढे आलेली आहे, आणि या आधुनिक मोरारजी देसाईला मदत करण्यासाठी नवे सखा पाटील म्हणून एकनाथ शिंदे पुढे आलेले आहेत। आपली जबाबदारी काय आहे बरं? लक्षात घ्या, मुंबई त्यांच्यासाठी संपत्तीचा आणि सत्तेचा विषय आहे। मुंबई आपल्यासाठी काळजाचा विषय आहे, कारण ही मुंबई आमच्या घामाने उभी केलेली, आमच्या कष्टकऱ्यांची मुंबई आहे। ही मुंबई ही अदानीची मुंबई नाही, ही मुंबई बिल्डरांची मुंबई नाही, तर ही मुंबई इथल्या मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, भगवान, सुतार, लोहार, कुंभार, मकडवाले, अस्वलवाले, दरवेशी, बेरड, बेस्तर, रामोशी, बेलदार, 18 पगड जातीच्या लोकांची ही मुंबई आहे। 18 पगड जातीच्या लोकांनी ही मुंबई घडवलेली आहे। पण ज्यांना मुद्द्यांवर बोलायचं नाही, ज्यांना मुंबईच्या नेमक्या प्रश्नांवर बोलायचं नाही, ते ही चर्चा जात, धर्म आणि वेगळ्या अंगाने नेऊ पाहत आहेत। त्यांना इथले नेमके मुद्दे मांडायचे नाहीत। ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत की आम्ही मुंबईसाठी काय केलं। खरं तर त्यांना जाब विचारायचा अधिकार कोणाला असतो? जे इथले मूळ मालक आहे, जे इथले खरे आहेत, त्यांना विचारायचा अधिकार आहे। जे मुंबई तोडायला चालेत त्यांना विचारायचा काय अधिकार आहे की या मुंबईसाठी काय केलं? या मुंबईसाठी प्रबोधनकार ठाकरेंनी काय केलं हे महाराष्ट्र जाणतो। या मुंबईसाठी लोकशाहीर सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी काय केलं, शाहीर अमर शेखांनी काय केलं, आणि या मुंबईसाठी असंख्य साहित्यिकांनी काय केलं तेही जाणतो। परंतु जर पक्ष म्हणून कोणी विचारत असेल तर आत्ता जी बांडगुळं उड्या मारून तिकडे गेली आहेत ना, त्या सगळ्यांनाही उड्या मारण्याच्या लायक याच शिवसेनेने घडवलं आणि वाढवलं। 2017ला
जो शिवसेनेने जो जाहीरनामा आपण दिला होता, तो जाहीरनामा 90 ते 95% जाहीरनामा आपण पूर्णत्वास नेला. प्रत्येक गोष्ट 350 स्क्वेअर फीटचं ज्यांचं घर आहे ते मालमत्ता करापासून मुक्त असेल केलं. इथे सिनियर सिटीजन्सच्या साठीची उद्यानं असतील, मैदानं असतील केली. कित्येक ठिकाणचे कष्टकऱ्यांच्या जागा असतील, तिथली काही रिडेव्हलपमेंटची कामं असतील केली. कोस्टल गार्ड सारखा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प केला पूर्ण. ओझं काय असेल तर कुठल्याही बापासाठी सगळ्यात मोठं ओझं आपला करता सवरता लेख त्याला खांद्यावर घेणं असेल. ही वाईट वेळ आली कुणामुळे? ही इतकी भयंकर घटना कुणामुळे आली? ती देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाने केलेल्या गलथान कारभारामुळे आली. एवढा गलथान कारभार, एवढा कायदे सुव्यवस्थेचे वाजलेले 3, 13, 9, 18 या लोकांमुळे हे सगळं नुकसान झालं. पण त्या नुकसानीवर जेव्हा आम्ही जाब विचारायला लागलो तर फडणवीसांसारखा असंवेदनशील माणूस काय म्हणाला, म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी किती पाषाण हृदयी आणि किती क्रूर भाषा असू शकते की फडणवीस म्हणताय की उद्याला कुत्रं मांजर गेलं तरी तुम्ही माझा राजीनामा मागा. ही कोणती मानवता आहे? हे कोणतं हिंदुत्व आहे? ज्या हिंदुइझममध्ये मृत व्यक्तीबद्दल कधीही वाईट चकार शब्द काढू नये असं सांगितलं गेलं, ज्या हिंदुइझममध्ये अजिबात मृत व्यक्तींबद्दल कधीही चुकीची भाषा वापरू नये असं सांगितलं गेलं, पण भाजपला ते कळणार कधी? आज हयात नसलेल्या इंदिराजींच्या बद्दल, नेहरूजींच्या बद्दल तर बोलतातच बोलतात. ते एक इकडून गेलेलं येडं. फोरम परमार सुषमाताई अंधारे यांचा सत्कार करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. क्या कहना चाहेंगे आप? वार्ड नंबर 1 में आई हैं, किस तरह से जीत को पक्की देखती है और क्या लगता है सामने बहुत सारे बड़े बड़े स्टार प्रचारक आ रहे हैं, अभिनेता आ रहे हैं, किस तरह यहाँ पर? देखिए, वार्ड नंबर 1 में मैं आई हूँ तो मैं थोड़ी सी भावुक भी हूँ और इन सभी चीज़ों को लेकर एक तरह से बहुत सारी अलग अलग तरह की जो भावनाएं, फीलिंग्स है वो है. क्योंकि यहाँ पर हमारे अभिषेक दादा थे, कभी कभार जो हमारे साथ मंच साझा करते थे. आज इस मंच पर उनकी तस्वीर है तो ये एक तरह से एक कमी खलती है. लेकिन उनकी कमी खलने की वजह यहाँ की सिस्टम है, जो सिस्टम फडणवीस ने बनाई है. और इतना करने के बावजूद भी वो अपनी हरकतों से बाज नहीं आते हैं कि पार्टी तो तोड़ते हैं ही, पर पार्टी तोड़कर सिर्फ दम नहीं लेते हैं, तो पार्टी तोड़ने के बाद वो परिवार भी तोड़ते हैं. तो जो लोग पार्टी तोड़ते हैं, परिवार तोड़ते हैं, ऐसे लोगों को सबक सिखाना ज़रूरी है. मुझे पूरा विश्वास है कि वार्ड नंबर 1 की जो आवाम है वो बिल्कुल इन सारे जितनी भी घटनाएं घट रही है इन सब का हिसाब बड़े चुन चुन कर आने वाली 15 तारीख को लेगी. चुनाव अब नज़दीक आ गया है. महायुति ये कर रही कि महापौर हमारा होगा, लेकिन इतना डरी हुई कि सिंगर, म्यूजिशियन, डायरेक्टर सबको मैदान में ला रही है. अब लाडली बहना को भी जो है प्रलोभन मैं दिया आपको, अरे कैसी लाडली बहना की बात कर रहे हैं आप? ही के वार्ड में अभी मैंने एक वीडियो देखा, एक बेचारी लाडली बहन जो चीख चीख कर इंसाफ मांग रही है कि जिसके घर में दरवाज़ा धकेलते हुए अंदर जाते लोग, घुसते हैं, हाँ, जो गुंडागर्दी उसके साथ करते, कोई भला अपनी बहन के घर में इस तरह से घुसता है? तो ये लाडली बहन की बात ना ही करे तो अच्छा है. बदलापुर में जहाँ 3 साल की बच्ची, आपके लाडली बहन की बेटी जो आहत होती है, उसके लिए आपने क्या जिम्मेदारियाँ निभाई है? आपने वहाँ उनके लिए तो कुछ भी नहीं किया है. लेकिन फिर भी इश्तिहारबाजी से ये लोग बाज नहीं आते हैं. जो एडवर्टाइज दिख रही है, जितने सारे फ्लेक्स दिख रहे हैं, आप कह रहे हैं कि सेलिब्रिटी, सिंगर, एक्टर, एवरीथिंग, हर कोई यहाँ पर आ रहा है. तो हम इतना ही कहेंगे, इश्तिहार बुरी चीज़ों का होता है, इश्तिहार अच्छी चीज़ों का नहीं होता है. इश्तिहार किनका होता है? खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार, आप, मैं और विस्की, जंगली रमी पे आओ ना महाराज, इश्तिहार होता है. इश्तिहार गलत चीज़ों का होता है. बीजेपी वाले गलत है,
गलत को सही साबित करने की होड़ में बड़ी इश्तिहारबाजी कर रहे हैं, लेकिन हमें पता है कि मुंबई के लोगों को इश्तिहारबाजी नहीं बल्कि ठाकरे की सादगी ज़्यादा भाती है, और यही सादगी मुंबईकर का दिल जीतेगी। और हमें पूरा विश्वास है कि आप 16 तारीख को देखेंगे कि हर तरफ आपको बीजेपी की इस सारी कूटनीति के खिलाफ सिर्फ मशाल और मशाल जलती दिखे। क्या ठाकरे ये डर नहीं तो क्या है? एक तरफ कहते हैं कि दो ठाकरे अगर इकट्ठे आते तो हमें कोई फर्क नहीं पड़ता, अगर फर्क नहीं पड़ता है तो फिर कभी साटम, कभी आशीष कुरैशी, कभी फडणवीस, कभी कंबोज, कभी बावनकुले, ये इतने सारे लोग इतने बौखला कर बात क्यों कर रहे हैं? ये बौखला क्यों गए हैं इतने सारे? क्यों इन्हें लोगों को, अगर इन्हें लगता है कि नहीं हमने बहुत अच्छा काम किया है, लोग हमारे साथ है, लोगों का विश्वास हमारे साथ है, अगर लोगों का विश्वास इनके साथ है तो इनको 20-20, 25-25 हज़ार पर वोट के लिए बांटने की नौबत क्यों आ रही है? अगर ये इतने पब्लिक ओरिएंटेड इश्यूज़ पर काम करते हैं तो इनको उम्मीदवार ही खरीदने की नौबत क्यों आ रही है? इसका स्पष्ट रूप से अर्थ यह है कि ये डर गए हैं, अंदर से बुरी तरह से हिल गए हैं, और इनको हिलाने के लिए ठाकरे, यह 3 अक्षर काफ़ी है। से बोल रहे हैं मराठी अस्मिता की बात है, तो मैं कहाँ, क्या मैं गुजरात या बिहार से आया हूँ? नहीं, आप हो यही के ही, आप यही के हो, मुझे पता है, पण ते मराठीत सांगतात ना, कुऱ्हाडीचा दांडा आणि गोतास काळ, तुम्ही त्यातले आहात। हम क्या बोल रहे हैं कि संयुक्त महाराष्ट्र की लड़ाई में मोरारजी देसाई चाहते थे कि मुंबई अलग करे, और उनकी मदद करने के लिए यहाँ से सका पाटिल थे। फडणवीस वो ज़रूर यहाँ पले बड़े हैं, किंतु उनकी जो विचारधारा है वो आधुनिक मोरारजी देसाई की है, और उनको साथ देने वाले आधुनिक तौर पर सका पाटिल बनकर एकनाथ शिंदे साथ निभा रहे हैं।